नमस्कार. उजनीसह वीरच्या वरील भाटघर, निरादेवघर, गुंजवणी या चारही संपूर्ण धरणांची अपडेट आपण थोडक्यात पाहूया. भाटघर धरण हे 100% भरलेले आहे. 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यातून विसर्ग हा 2615 क्युसेक सोडण्यात आलेला आहे. निरादेवघर धरण 96.56% भरलेले आहे, तर यातून विसर्ग 3171 क्युसेकचा सोडण्यात आलेला आहे. गुंजवणी धरण 90.03% भरलेले असून यावर 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 2258 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. या तिन्ही धरणाचा एकूण विसर्ग हा वीर धरणात येत आहे. वीर धरण हे 98.19% भरलेले असून वीर धरणातून 19,850 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आल्याची काल रात्रीपर्यंतची माहिती उपलब्ध आहे. 4 धरणात 98.05% पाणीसाठा झाला असून यातील एकूण पाणीसाठा हा 47.388 TMC झाला आहे. तर उजनी धरणाची टक्केवारी ही 97.13% असून एकूण उजनी धरणामध्ये पाणीसाठा हा 115.70 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा 52.04 TMC झाला आहे. उजनी धरणावर गेल्या 24 तासात कोणत्याही पावसाची जास्त नोंद झालेली नाही. उजनी धरणात येणारी आवक ही 49,553 क्युसेक्स असून उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 50,000 क्युसेक्स, यामध्ये अधिक 1600 क्युसेकचा वीज निर्मिती असा 51,600 क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये थेट सोडला जात आहे. तर उजनीमधून सीनामाडा योजनेसाठी 280 क्युसेक, दहेगाव उपसा सिंचन योजनेसाठी 90 क्युसेक, बोगदा 900 क्युसेक्स, तर मेन कॅनॉल 2600 क्युसेक्स असा विसर्ग सोडण्यात येत आहे. सर्व पुढील इथूनही अपडेट धरणांच्या व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व बातमीसाठी निश्चितपणे लाईक करा.